असा मटण रस्सा की पहिल्याच उकळीला भूक लागली पाहिजे आणि शेवटच्या घासापर्यंत एक नंबर झालाय बरं का, बोललंच पाहिजे. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत काळ्या वाटणातील मटण रस्सा. त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. 3 पावशर म्हणजे 750 ग्रॅम आपण मटण इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 4 कांदे उभे बारीक चिरून घेतलेत. पाऊण कप इथे आपण भाजलेल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. 2 इंच आलं, 20 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतली आहे. 1 कांदा आपण इथे बारीक चिरून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा धन्याची पूड, अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा घरचा मसाला, इथे तुम्ही कोणताही कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता आणि अर्धा चमचा जिरेपूड. आता आपण काळं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये आपण थोडं तेल गरम करून घेतलंय. आता त्याच्यामध्ये आपण 4 उभे चिरलेले कांदे घालूयात आणि याला आपण स्लो फ्लेमवरती छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेणार आहोत. इथे लक्षात ठेवायचं आहे, घाई अजिबात करायची नाहीये, कारण कांदा जितका छान परतला जाणार आहे, तितका आपला रस्सा अप्रतिम होणार आहे. आता याला आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेऊया. बघू शकता तुम्ही आपला कांदा आता छान गोल्डन ब्राउन झालेला आहे. आता हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थंड केलेला कांदा घेऊयात. त्यानंतर यामध्ये घालायचा आहे पाऊण कप भाजलेल्या खोबऱ्याचा कीस आणि याच्यामध्ये घालूयात 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला आपण वाटण करून घेऊयात. इथे आपल्याला खूप बारीक असं वाटण नाही करायचंय, थोडंसं जाडसरच ठेवायचंय. आता आपण मटण शिजवून घेऊया. त्यासाठी एका कुकरमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आपण घातला आहे एक बारीक चिरलेला कांदा. कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. खूप जास्त कांदा आपल्याला इथे परतवायचा नाहीये. त्यानंतर इथे आपण घेतला आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट. याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद घेतली आहे. याला सुद्धा आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं मटण. इथे आपण 750 ग्रॅम म्हणजे 3 पावशर मटण घेतलेलं आहे. आता याला मिक्स करूया आणि यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी. पाणी इथे घातल्यानंतर पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला याच्यात 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात म्हणजे आपलं मटण छान शिजेल. आता 4 शिट्ट्या घेतल्यानंतर आपण कुकर थंड करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं मटण एकदम भारी असं शिजलेलं आहे. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण मटणासाठी रस्सा तयार करणार आहोत. त्यासाठी इथे आपण एका कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलं होतं आणि आपण जे काळं वाटण बारीक करून घेतलेलं आहे, ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचंय. छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला आता हे वाटण परतून घ्यायचंय. आता तुम्ही बघू शकता या वाटणाला छान असं तेल सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूयात मसाले. सगळ्यात आधी आपण इथे थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड आपण याच्यात घातली आहे. त्यानंतर 1 चमचा धनेपूड आपण याच्यामध्ये घालत आहोत आणि अर्धा चमचा बेडगी मिरची आपण यामध्ये घातलेली आहे. आता यामध्ये आपण घातला आहे घरचा मसाला. इथे तुम्ही कोणताही तुमच्या घरातला मसाला वापरू शकता किंवा तो नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे मसाले खाली लागू नयेत म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला आपण परतून घेणार आहोत. आता हे सगळे मसाले आणि आपलं वाटण एकजीव होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचंय. इथे घाई अजिबात आपल्याला करायची नाहीये. तुम्ही बघू शकता आपल्या या वाटणाला आणि मसाल्यांना तेल सुटलेलं होतं. आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे शिजवून घेतलेलं मटण. याला आता मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 3 कप गरम केलेलं पाणी. तुम्हाला रस्सा किती पातळ किंवा घट्ट हवा त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी किंवा जास्त करू शकता. आता याला आपण एक उकळी काढून घेणार आहोत. काय मग लागली का नाही पहिल्याच उकळीमध्ये भूक? आता यामध्ये आपण घालूयात मसाले. तर सगळ्यात आधी आपण इथे 1 चमचा मटण मसाला घेतला आहे. अर्धा चमचा इथे आपण किचन किंग मसाला घालणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण घालायचं आहे थोडंसं मीठ. इथे लक्षात ठेवायचंय
मटण शिजवताना सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं होतं, तर मिठाचा वापर आपल्याला जपूनच करायचा आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत आणि काय रट असं आपलं मटण शिजलेलं आहे आणि याचा रंगही अप्रतिम आलेला आहे आणि तर्री तर काही विचारूच नका, एक नंबर. तर अशा प्रकारे तयार आहे आपला काळ्या वाटणातला मटण रस्सा. तर तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच चविष्ट आणि घरगुती रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.